महाराष्ट्रात इस्लामिक धर्मांतर मागील वर्षाच्या तुलनेत झपाट्याने वाढल्याचा टाटा समूहाच्या एका अहवालातून ही बाब समोर आल्याची माहिती डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी दिली आहे। हाच कल असाच सुरू राहिल्यास 2051 सालापर्यंत महाराष्ट्राच्या समाज रचनेत मोठा बदल दिसून येईल असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या विषयावरचा सविस्तर अहवाल डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी मांडला होता। आता याच क्रमाने डॉक्टर चव्हाणकेंनी आपलं नवं संशोधन आणि ताजा अहवाल घेऊन ते येत आहेत, ज्यात त्यांनी हा बदल 26 वर्षात नाही तर 12 वर्षातच घडण्याची भीती व्यक्त केली आहे। मुंबईचं इस्लामीकरण याच्यावर आता शिक्कामोर्फत झालेली आहे। मी तर 25 वर्षापासून म्हणत होतो की मोठ्या सिस्टमॅटिक पद्धतीने मुंबईचं इस्लामीकरण चाललेलं आहे। त्यावेळी लोक कुणी आमची मजाक उडवायचं, कुणी आम्हाला इग्नोर करायचं, पण आता टाटा सोशल कन्सल्टन्सीने जो रिपोर्ट दिलेला आहे की 2051 पर्यंत मुंबईचं इस्लामीकरण होईल, मी धन्यवाद करतो, त्यांचा सन्मान करतो, परंतु असहमती त्याला व्यक्त करतो। ते 2051 म्हणताय आणि माझं मत आहे का फक्त 12 वर्ष मुंबईच्या हातात आहे, त्यातले हे 5 वर्ष फार महत्त्वाचे आहे। मुंबई वाचवायची असेल, महाराष्ट्र वाचवायचा असेल तर माझं मत आहे का महाराष्ट्र सरकारने कठोर डेमोग्राफिक पॉलिसी बनवली पाहिजे आणि एक डेमोग्राफी मिशन चालू केलं पाहिजे आणि निवडणुकांसाठी तातडीने जे होऊ शकतं ते SIR लागू केलं पाहिजे। ही मागणी मी आज महाराष्ट्र सरकारकडे करतो।